नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी अतिशय चविष्ट पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहे। त्याचं नाव आहे बघा पालक पिठलं। पालकमध्ये आपण पिठलं बनवणार आहोत। तर खूप छान लागते ही, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर भाताबरोबरही तुम्ही हे पिठलं खाऊ शकता आणि मस्त चमचमीत झणझणीत असं बनवणार आहे। तर इथे आपण सर्वात आधी या कढईमध्ये तेल टाकून घेऊ। पिठलं बनवायचं थोडंसं तेल जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आणि तेल गरम करून घ्यायचं। कधी कधी आपल्या घरामध्ये भाजीला काही नसते बघा, तर असं तुम्ही झटपट हे पिठलं बनवू शकता, सर्वजण आवडीने खातील। तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरं मोहरी टाकून घेणार आहोत। जिरं मोहरी छान असं फुलू द्यायचं आणि नंतरच बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। इथे एक कांदा घेतला आहे बारीक चिरून, तो टाकायचा। थोडासा आपण कांदा परतून घेणार आहोत। कांदा थोडासा परतला आहे, यामध्ये आपण टाकू कढीपत्त्याची पानं। खूप छान चव येते याला कढीपत्त्याची। आणि इथे मी मिक्सरवरती जाडसर असा हिरवी मिरची आणि लसूण भरड करून घेतली आहे, ती टाकायची। आता इथे तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी 7-8 हिरव्या मिरच्या आणि 9-10 लसूण पाकळ्या अशा छान पाणी न टाकता मिक्सरवरती फिरवून घेतलं। आता हे सुद्धा आपण मस्त असं परतून घेणार आहोत। अजिबात कच्चं ठेवायचं नाही, हे छान तेल सुटेपर्यंत परतत राहायचं। थोडंसं हिंग सुद्धा टाकून घेते आता। तीन 4 मिनिटं हे व्यवस्थित असं भाजून घ्या तेलावर। आता ही फोडणी छान अशी परतेस्तोवर आपण काय करणार आहोत, बेसन पीठ जे आहे ते एका या भांड्यामध्ये घेणार आहोत। मी इथे साधारण 1 वाटी एवढं बेसन पीठ घेतलं आहे। त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला बेसन पिठामध्ये, आणि ते छान याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या, म्हणजे याची पेस्ट तयार करून घ्यायची। तुम्ही कोरडं बेसन पीठ देखील टाकू शकता, पण काय होतं गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे मी असं पेस्ट बनवून टाकते, म्हणजे हे छान एक सारखं आणि स्मूथ असं बेसन तयार होतं, पिठलं तयार होतं। तर बघा अशी आपल्याला गुठळ्या सर्व मोडून याची पेस्ट बनवून घ्यायची। इकडे फोडणीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे। मिरची, कांदा, लसूण, कढीपत्ता छान परतून घेतला की सुगंध खूप छान येतो बघा। थोडंसं अजून पाणी टाकूया, थोडं हे घट्टसर झालं आहे। आता आपण या बेसन पिठामध्येच मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार। बाकी मसाले आपण या फोडणीमध्ये टाकणार आहोत। आता ही बघा, ही अशी ही पेस्ट बनवून घेतली आहे मी, बेसन आणि पाणी मीठ टाकून। इकडे पालक सुद्धा बारीक असा चिरून घेतला आहे। आधी पालक स्वच्छ निवडून घ्यायचा, धुवून घ्यायचा आणि मग बारीक चिरून घ्यायचा। फोडणी सुद्धा होत आलेली आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकू बारीक चिरलेला, हळद पावडर टाकायची आहे। या फोडणीमध्येच टाकायचं, म्हणजे छान सर्व पिठलं आहे त्याला लागून जातं। आता हिरवी मिरची घेतली आहे, तरी सुद्धा मी लाल मिरची पावडर टाकते इथे 1 चम्मच। लाल मिरची आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे।
आता ही फोडणी मस्त अशी खमंग तयार झाली, इथे तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये हा बारीक चिरलेला पालक टाकून घेते। आता हा पालक जो आहे तो या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा। व्यवस्थित मिक्स करायचा आहे। थोडासा हा शिजून कमी झाला की मग आपण जी पेस्ट बनवलेली आहे बेसन पिठाची ती यामध्ये टाकणार आहोत। पालक तुम्हाला जसा पाहिजे तसा बारीक चिरून घेऊ शकता। तर थोडासा आपण हा पालक जो आहे तो शिजून घेऊ। तर इथे पालक थोडासा कमी झालाय शिजून बघा। आणि हे पाणी न टाकता आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। याला बघा पाणी सुटतं आणि लगेचच शिजायला सुरुवात होते। आता आपण हे जे बेसनची पेस्ट बनवलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची। थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं आहे, म्हणजे हे पिठलं शिजलं पाहिजे छानपैकी, एवढं पाणी टाकून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण मीठ बेसनच्या पेस्टमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे वरून टाकायची गरज नाही। आता हे आपण 3 ते 4 मिनिटं छान असं शिजवून घेऊ। आता हे जसं जसं याला उकळी येईल तसं तसं बेसन घट्ट होत जातं, म्हणजे शिजायला सुरुवात होतं आणि छान असं हे पालक पिठलं तयार होईल बघा, झणझणीत मस्तपैकी। आणि कधीतरी आपल्याला वेगळी अशी भाजी पाहिजे असते तर त्यावेळी तुम्ही ही भाजी नक्कीच बनवू शकता। पौष्टिक आहे, शिवाय झटपट होते घरातल्या साहित्यामध्ये। आता हे मी यावर झाकण ठेवते आणि 2-3 मिनिटाला असं छान तळापासून फिरवून घ्यायचं, म्हणजे हे कढईला चिकटलं नाही पाहिजे, एकसारखं शिजलं पाहिजे। त्यामुळे व्यवस्थित असं हे फिरवून घ्यायचं आहे। एक 4-5 मिनिटं आपण हे छान असं शिजवून घेतलंय आणि मध्ये 1-2 वेळा आपण फिरवून सुद्धा घेतलेलं आहे। तर असं हे मस्त पिठलं शिजून तयार झालंय बघा। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही बनवायचं, म्हणजे आपल्याला चपाती भाकरी बरोबर खाता येईल असं हे पिठलं बनवायचं। बारीक चिरलेला थोडासा कोथिंबीर टाकते आणि हे पिठलं आपलं खाण्यासाठी तयार झालं आहे। कसं झालं नक्कीच कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आधीच आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद। भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह।